गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 7वीचा इतिहासाचा चौथा पाठ पाहत आहोत. पाठाचे नाव आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या विषयीचा इतिहास आपल्याला या पाठामध्ये पाहायचा आहे. तसं पाहिलं तर 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या सत्ता आपल्याला आलेल्या किंवा त्यांनी बराचसा प्रदेश ताब्यात घेतलेला दिसतो. उदाहरणार्थ अहमदनगरचा निजामशाह, विजापूरचा आदिलशाह, त्याचबरोबर खानदेशामध्ये मुघलांचं साम्राज्य वाढलेलं होतं. तर अशा प्रकारे मुघलांचं एकमेव उद्दिष्ट होतं की दक्षिणेमध्ये जास्तीत जास्त सत्ता विस्तार करणे हे मुघलांचं मुख्य उद्दिष्ट होते. अशा परिस्थितीमध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीवरून मोठ्या प्रमाणावरती सिद्धी लोकांच्या वसाहती त्या ठिकाणी आपल्याला भारताच्या किनाऱ्यावरती सिद्धी लोकांच्या वसाहती आपल्याला स्थापन झालेल्या पाहायला मिळतात. अशा वेळेत युरोपातून आलेले इंग्रज, फ्रेंच, डच यांनी भारतातील बाजारपेठ मिळवण्यासाठी मोठमोठा सत्ता संघर्ष चालू होता. सागरी मार्गातून ते आपापलं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत होते. अशाच वेळेस भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोव्यामध्ये तसेच वसईमध्ये पोर्तुगीजांच्या वसाहती स्थापन झालेल्या होत्या. या सगळ्या गोष्टीचा विचार करता सर्वजण सागरी मार्गासाठी सत्ता स्पर्धा त्यांची सुरू झालेली होती आणि प्रत्येक जण आपापल्याला आजमावण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे जास्तीत जास्त त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरक्षितता व अस्थिरता निर्माण झालेली होती. अशा वेळेस इंग्रज देखील काही पाठीमागे नव्हते. त्यांनी देखील राज्यकर्त्याच्या स्वरूपामधून वकारीच्या स्वरूपातून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वखारी स्थापन केल्या होत्या आणि भारतामध्ये अगदी चंचू प्रवेश का होईना त्यांचा झालेला होता इंग्रजांचा. अशा प्रकारे युरोपियन लोकांची सत्ता स्पर्धा, बाजारपेठ बळकावणे या सगळ्या गोष्टीमधून महाराष्ट्रातील जनता अतिशय अस्थिर आणि असुरक्षित बनलेली होती. त्यासाठी वेगवेगळे लोक महाराष्ट्रामध्ये येत होते. त्यांच्या चिरस्त्रणावरून त्यांना टोपकर असे म्हणत. वेगवेगळ्या लोकांचा वेगवेगळा पेहराव असे आणि या पेहरावावरून किंवा त्यांच्या चिरस्त्रणावरून त्यांना टोपकर ही उपाधी लाभलेली होती किंवा त्यांना टोपकर म्हणून ओळखत होते. शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून काम करणारे अधिकारी, बाजारपेठा, वसाहती यांचे स्वरूप समजावून घेण्यासाठी त्या ठिकाणी असलेले मौजा, कसबा, परागणे याविषयीच्या भौगोलिक स्थानाविषयीची माहिती करून घेणे आपल्याला आवश्यक ठरतं. तर सर्वसाधारणपणे आपण परागणा म्हणजे काय थोडक्यात सांगायचं झालं तर अनेक गावांचा मिळून एक परागणा बनत असे आणि परागण्यातील मुख्य ठिकाणाला कसबा असे म्हणायचे. अशा प्रकारे या जी भौगोलिक ठिकाणं आहेत किंवा भौगोलिक स्थान आहेत या भौगोलिक स्थानांचा आपल्याला परिचय करून घेणं क्रमप्राप्त ठरतं. तर सर्वप्रथम आपण गाव म्हणजे मौजा हे पहा. त्यालाच गाव अनेक गावांचा मिळून परागणा म्हणत असेल. अनेक गाव मिळून किंवा अनेक मौजे मिळून परागणा म्हणत असेल आणि परागण्यातील मुख्य ठिकाणाला कसबा असे म्हणायचे. परागण्यातील मुख्य ठिकाणाला परागणा असे म्हणायचे. तर आणि मग गाव आपण जर गावाचा विचार केला किंवा मौजाचा विचार केला तर बहुतेक लोक प्रामुख्याने गावामध्येच राहायचे. गावाचा कारभार प्रामुख्याने त्या ठिकाणी असलेल्या पाटलाकडे गावाच्या कारभाराची जबाबदारी असायची. तर गावच्या पाटलाचं कर्तव्य काय तर गावामधील जमिनी जास्तीत जास्त लागवडीखाली आणणे हा गावच्या पाटलाचा मुख्य काम असे. या कामाची जबाबदारी गावच्या पाटलाकडे असे. तर त्याचबरोबर पाटलाच्या जोडीला कुलकर्णी म्हणून असत आणि या कुलकर्ण्याचं काय काम असे तर गावामध्ये जो महसूल गोळा होतो
या महसूल गोळा करण्याची लेखणीचं काम कुलकर्ण्याकडे असे. अशा प्रकारे शिवपूर्वकालीन परिस्थितीमध्ये गाव किंवा मौजा यांची परिस्थिती होती. त्याच्यानंतर आहे कसबा. कसबा एक मोठे खेडेगावाचं होय. सामान्यपणे ते परागण्याचे मुख्य ठिकाण असायचे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर इंदापूरचे मुख्य ठिकाण म्हणलं तर इंदापूर कसबा, वाईचं मुख्य ठिकाण म्हणलं तर वाई कसबा. तर अशा प्रकारे कसबा हे ठिकाण त्या ठिकाणी असत. कसब्याला जोडूनच त्या ठिकाणी कारागीर व्यावसायिक असायचे आणि त्यांना जोडून बाजारपेठ असायची. आणि बाजारपेठ वसवण्याचं काम त्यावेळेस शेटे आणि महाजन या दोन व्यक्तींकडे बाजारपेठा वसवण्याचं काम दिलं जात असायचं. आणि यासाठी शेतकऱ्याकडून मिळणारा थोडा शेतकऱ्याकडून त्यांना सहाय्य मिळायचं. तर अशा प्रकारे बाजारपेठा वसवण्याचं काम हे शेटे लोक आडनाव आहे. शेटे आणि महाजन या दोन व्यक्तींकडं हे बाजारपेठा वसवण्याचं काम असायचं. त्याच्यानंतर परागणा. आता परागणा म्हणजे काय तर अनेक गावे मिळून एक परागणा तयार होत असे. अनेक गावे मिळून एक परागणा तयार होत असे. सर्व परागणातील लोकांची संख्या किंवा परागणामध्ये असलेल्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असत. त्याचबरोबर त्या परागणामध्ये असलेल्या गावांची संख्या देखील मोठी असत. परंतु सर्व परागणे सारख्याच गावांचे किंवा समान गावांचे असत नसायचे. काही परागण्यामध्ये जास्त गावे असायची तर काही परागण्यामध्ये कमी गावे संख्या असायची. सांगायचं झालं तर पुणे परागणा. या पुणे परागणामध्ये 290 गावांचा समावेश होता. परागणा पुण्याचं जे परागणा आहे या पुणे परागणामध्ये 290 गावांचा समावेश होता. तर दुसरं म्हणजे चाकण परागणा. चाकण परागणामध्ये जवळजवळ 64 गावाचा समावेश होता. अशा आणि शिरवळ याच्यामध्ये 40 गावाचा समावेश होता. सांगण्याचा उद्देश काय, जरी परागणा हे शिवपूर्वकालीन महत्वाचे किंवा मोठे ठिकाण असले तरी या परागणांमध्ये गावांची संख्या ही असमान असायची. आता आपण पाहिलं पुण्याची 290, चाकणची 64, शिरवळची 40. तर अशा प्रकारे हे परागणाचे काम होत असे. त्या ठिकाणी देशमुख हा पाटलांच्या मदतीला असायचे. पाटलांचं जे काम असायचं ते देशमुख मंडळी करायची. त्याचबरोबर कुलकर्णी देखील त्या ठिकाणी कामाला असाले. नंतर दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे वारकरी पंथांचे कार्य. वारकरी पंथांचे कार्य पाहत असताना महाराष्ट्रातील वारकरी पंथांचे कार्य पाहत असताना आपणाला अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त त्या काळामध्ये पगडा होता. शिवपूर्व काळामध्ये अंधश्रद्धा या गोष्टीचे समाजावरती खूप मोठा, कर्मकांड या गोष्टीचा खूप मोठा पगडा झालेला होता. लोकांमध्ये शिक्षणाचा अभाव होता. लोक दैववादावरती जास्त विसंबून होते. प्रत्येक गोष्ट ते दैववादी मान्य करायचे. त्यांची प्रयत्नशीलता किंवा कष्ट करण्याची जी हिंमत होती, ताकद होती, ती मोठ्या प्रमाणावरती थंडावलेली होती. एकूण काय तर अंधश्रद्धा, धर्मकांड या गोष्टीला या शिवपूर्व काळामध्ये अतिशय स्तोम किंवा महत्व प्राप्त झालेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये या लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं काम या वारकरी संप्रदायानं केलेलं आहे. हे आपल्याला आपण पाहतो. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रातील संतांची नावं घेतली तर खूप आहेत. त्यामध्ये संत नामदेव आहेत, संत ज्ञानेश्वर आहेत. यांच्यापासून सुरू झालेली वारकरी संप्रदायाची परंपरा आज काही टिकून आहेत. वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळे संत मंडळी पुढे आलेले आहेत आणि त्यांनी समाज सुधारण्याचं काम केलेलं आहे. समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर संत चोखामुळा, संत गोरोबा काका, संत सावतामाळी, संत नरहरी, संत सेना, संत शेख मोहम्मद पैगंबर यासारख्या लोकांनी इतकंच नव्हे तर चोखोबांची पत्नी देखील या कार्यामध्ये पाठीमागे नव्हती. संत जनाबाई आहेत, संत कानोपात्र आहेत. यांनी देखील आपलं मोलाचं सहकार्य त्यांनी या समाज जीवनासाठी, या समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी केलेलं आहे. सर्वप्रथम आपण संत नामदेवाचं कार्य पाहूया.
संत नामदेव वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत मानले जातात. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत मानले जातात. ते कुशल संघटक होते. संत नामदेव कुशल संघटक होते. त्यांचे कीर्तनही चांगले असायचे. कीर्तनातून ते सर्व जनतेला बोध करायचे. सर्व जाती जमातीमधील स्त्री पुरुषांना एकत्र करून घेण्याचं कार्य संत नामदेवांनी केलेलं आहे. संत नामदेवांनी केलेलं आहे आपल्याला पाहतो. त्यांचे एक अभंग आपण पाहूया. नाचू कीर्तनाच्या रंगी, नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंग रचना प्रसिद्ध होती. आणि या सगळ्या त्यांच्या शिकवणीचा परिणाम महाराष्ट्रातील जनतेवरती झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आहे ते संत ज्ञानेश्वर. हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते. पहा, आपल्याला माहित आहेत भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ त्यांनी अगदी मराठीत सरळ साध्या स्पष्ट करताना भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. आपल्याला चांगल्या प्रकारे माहित आहे. आणि भक्तिभावाचे दर्शन लोकांमध्ये त्यांनी जाजवत ठेवलेले आहे. सामान्यांना जास्तीत जास्त या सामान्य लोकांना या मध्ये जास्तीत जास्त ओढावून घेण्याचा, त्यांना त्या प्रवाहामध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न संत ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसे जगावे याविषयीच त्यांच्याकडून मोठी शिकवण आपल्याला पाहायला मिळते किंवा घेतली जाते. त्याच्यानंतर आहे ते संत एकनाथ आहेत. हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक मोठे विख्यात संत आहेत. त्यांनी विपुल प्रमाणात साहित्य निर्माण केलेलं आहे. गवळणी आहेत, भारुड्या आहेत इत्यादीच्या माध्यमातून त्यांनी भागवत धर्माची पताका अगदी तेवत ठेवलेली आहे, फडकवत ठेवलेली आहे. या अशा प्रकारचं भक्ती कार्य त्यांनी मोठ्या प्रमाणावरती आपल्या महाराष्ट्रीयन जनतेसाठी केलेलं आपल्याला पाहू. त्याच्यानंतर आहे ते संत तुकाराम महाराज. सर्वांच्या परिचयाचे अगदी त्यांचे अभंग प्रत्येकाच्या ओठावर असलेले संत तुकाराम हे पुण्याजवळील देहूगावचे होते. आपल्या सर्वांना माहीत आहेत. आणि या त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक होती. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची जोड होती. संत तुकारामाची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्या या दृष्टिकोनांमुळे त्यांनी आपल्याकडे असलेल्या लोकांची कर्ज, लोकांनी त्यांच्याकडून घेतलेली कर्ज, त्या कर्जाच्या वह्या, शेतीसाठी कर्ज घेतलेले होते त्यांच्याकडून. आणि प्रत्येक त्या शेतसाऱ्यावरती याच्यावरती तुकाराम महाराजांचे नावं असायचे. त्या सगळ्या वह्या, कर्जांच्या वह्या या वचनामुळं, या त्यांच्या कृतीमुळं, या त्यांच्या नीतिमत्तेमुळे त्यांनी काय केलेले आहेत, इंद्रायणी नदीमध्ये, डोहामध्ये बुडवून टाकलेले आहेत आणि लोकांना, शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलेला आहे. हा मोठा दानशूरपणा, हा त्यांचा मोठेपणा आपल्याला पाहायला मिळतो. एक त्यांचं अभंग रचना आहे पहा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. कर्मठ लोकांना त्यांनी अगदी चांगल्या शब्दातून फटकारलेलं आहे. तर अशा प्रकारे संत तुकारामाची गाथा सगळ्यांना माहीत आहे. संत तुकारामाचे कार्य पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. तर या संत कार्याच्या फलश्रुतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात नवचैतन्य निर्माण झालं. लोक अंधश्रद्धा, कर्मकांडापासून अलिप्त झाले आणि त्यांना एक मोठा असा विचारधारा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. अशा प्रकारचं महान कार्य या संत मंडळीने केलेलं आहे. अशी स्थिती शिवपूर्वकालीन इतिहासामध्ये पाहायला आपल्याला दिसते.